नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. इयत्ता 6वीच्या व्हिडिओजला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद देत आहात त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर आज आपण सुरुवात करत आहोत इयत्ता 6वी विषय विज्ञान या नवीन सिलेबसमधील दुसरा पाठ मापन या पाठाच्या स्वाध्यायाला. तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. त्यामध्ये एक, तापमान मोजण्याचे साधन म्हणजे. उत्तर आहे तापमापी. दुसरा आहे, मानवी शरीराचे सामान्य तापमान रिकामी जागा असते. उत्तर आहे 37 अंश सेल्सिअस. तिसरा आहे, एखाद्या स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना तो बिंदू म्हणजे रिकामी जागा होय. उत्तर आहे संदर्भ बिंदू. चौथा आहे, 1 मीटर बरोबर रिकामी जागा सेंटीमीटर. तर 1 मीटर बरोबर किती आहे? 100 सेंटीमीटर. पाचवा आहे, तापमापीच्या काचेच्या फुग्यात रंगीत रिकामी जागा भरलेला असतो. उत्तर आहे अल्कोहोल. सहावा आहे, तापमानाचे SI एकक बरोबर रिकामी जागा आहे. उत्तर आहे केल्विन. दुसरा आहे, खालील मापनासाठी कोणते उपकरण वापराल? योग्य साधनाचे नाव सांगा. त्यामध्ये पहिला आहे पेन्सिलीची किंवा पेनची लांबी. उत्तर आहे मोजपट्टी. दुसरा आहे स्वतःची उंची. उत्तर आहे मीटरपट्टी. तिसरा आहे आसपासच्या मोठ्या झाडाच्या बुंध्याचा घेर. उत्तर आहे मोजपट्टी. चौथा आहे खोडरबरची जाडी. उत्तर आहे वर्नियन कॅलिपर. तिसरा आहे माझी जोडी सांगा. त्यामध्ये गट अ आणि गट ब दिलेला आहे, तर आपण ब गटामध्ये डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. त्यामध्ये एक, लांबीचे SI एकक याची योग्य जोडी आहे ई मीटर. दुसरा आहे संशोधनासाठीच्या प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक याची योग्य जोडी आहे ई केल्विन. 3, हाताच्या वितीच्या साहाय्याने मापन याची योग्य जोडी आहे आ अप्रमाणित लांबी मापन. चौथा आहे तापमापीतील लाल रंगाचा द्रव याची योग्य जोडी आहे अल्कोहोल. चौथा प्रश्न आहे, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. त्यामध्ये 1 किलोमीटर बरोबर 100 सेंटीमीटर. उत्तर असत्य. आ, लांबी मापनासाठी मोजपट्टी व मीटर टेप या दोन साधनांचा वापर केल्यास टेबलाची लांबी वेगवेगळी येते. उत्तर आहे असत्य. ड, डिजिटल तापमापी प्रयोगशाळेत उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी वापरतात. उत्तर आहे असत्य. ई, निरीक्षणातील दोषामुळे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते. याचं उत्तर आहे सत्य. उ, केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते. उत्तर आहे असत्य. प्रश्न 5वा, खालील एककांची मोठ्यापासून लहान एककापर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा. यामध्ये 1 सेंटीमीटर, ब 1 किलोमीटर, क 1 मिलीमीटर, ड 1 मीटर अशा पद्धतीची ही मांडणी दिलेली आहे. तर योग्य क्रम आहे 1 किलोमीटर, त्यानंतर त्यापेक्षा लहान 1 मीटर, त्यापेक्षा लहान 1 सेंटीमीटर आणि त्यापेक्षा लहान 1 मिलीमीटर. सहावा प्रश्न आहे, कंपास पेटीमधील मोजपट्टीच्या साहाय्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी किती?
उत्तर आहे 1 मिलीमीटर. सातवा प्रश्न आहे, खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापरणार? त्यामध्ये पुस्तकाची लांबी ही कशाने मोजणार? सेंटीमीटर. किल्लीची जाडी, त्यामध्ये आपण हे कशाने मोजणार? मिलीमीटर. नागपूर आणि मुंबई या शहरांमधील अंतर हे आपण किलोमीटरमध्ये मोजणार. कापडाची लांबी हे आपण मीटरमध्ये मोजणार. प्रश्न 8वा, प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते? याचं उत्तर आहे 1. सर्वत्र एकाच मापन पद्धतीचा वापर होऊन सर्वांना एकसारखे व अचूक मोजमाप मिळावे म्हणून. दुसरा आहे व्यापार आणि दैनंदिन व्यवहार योग्य, सोपे व विश्वासार्ह होण्यासाठी. तिसरा आहे मोजमापातील चुका व गोंधळ टाळण्यासाठी. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, अंतर, वजन, आकारमान मोजण्यासाठी तुमच्या परिसरात पूर्वी वापरत असलेल्या मापांची माहिती मिळवा. तर अंतर मोजण्यासाठी वीत, हात, पाऊल, कोस अशी मापे वापरली जात. वजन मोजण्यासाठी शेर, पावशे, तोळा, मन अशा प्रकारची मापे वापरली जात. आकारमान शेर, माप, पायली, घागर तर अशा प्रकारची मापन पद्धती पूर्वी अस्तित्वात होती. तर आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांची व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. इयत्ता 6वीच्या बदललेल्या सिलेबसनुसार प्रत्येक विषयाच्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर क्लिक केलं तर त्या विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.